नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज इथे आपण बघणार आहोत कंडिशन स्ट्रक्चर इन C++ प्रोग्रामिंग लँग्वेज. तर मित्रांनो, प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण काय बघितलं होतं? सिंपल इफ आणि एल्स इफ, ठीक आहे, किंवा इफ एल्स म्हणू आपण त्याला, राईट. तर या दोन आपण कंडिशनल स्ट्रक्चर बघितले होते. तर आज आपण इथे इफ एल्स इफ लॅडर बघणार आहोत. आता लॅडर म्हणजे काय? लॅडर म्हणजे सिम्पली स्टेअर्स किंवा काय म्हणू आपण त्याला की सीडी, राईट. स्टेअर्स कशाने बनलेले असतात? तर स्टेप्सनी, राईट. तर अशा पद्धतीने या कंडिशनल स्ट्रक्चर मध्ये काय आहे? मल्टिपल स्टेप्स आहेत किंवा मल्टिपल कंडिशन्स आहेत आणि त्या कंडिशन्स नुसार त्याचे मल्टिपल रिझल्ट सुद्धा इथे आहे. आता ते कशा पद्धतीने आहे आणि ते कशा पद्धतीने आपण यूज करू, या सगळ्या गोष्टी आपण इथे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि प्रॅक्टिकली आपण प्रोग्राम सुद्धा रन करून बघणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. तर इफ एल्स इफ लॅडर in C++ म्हणजे काय? if else if ladder is used to test a series of condition. म्हणजे काय की मल्टिपल कंडिशन्स, नंबर ऑफ कंडिशन्स चेक करण्यासाठी, टेस्ट करण्यासाठी if else if ladder चा यूज होतो. आता फॉर एक्झाम्पल, आता आपल्याकडे इफ एल्स आहे, बरोबर आहे, कंडिशन चेक करण्यासाठी. मग आपल्याला या इफ एल्स इफ लॅडरची काय आवश्यकता आहे? बरोबर आहे, हा प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, काय होतं की इफ एल्स मध्ये काय होतं की फॉर एक्झाम्पल इफ कंडिशन देतो आपण, ठीक आहे. जर ती कंडिशन ट्रू असेल तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल, अदरवाइज एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. बरोबर आहे. इथे आपण वन कंडिशन ऍट अ टाइम टेस्ट करू शकतो. पण मला एका टाइमला मल्टिपल कंडिशन्स चेक करायच्या असतील तर काय करायचं? फॉर एक्झाम्पल, एक क्लास आहे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स आहे. फॉर एक्झाम्पल 50 स्टुडंट आहे, राईट. तर त्या स्टुडंट्सच्या मार्क्स नुसार मला काय त्यांचे ग्रेड डिसाईड करायचे असेल. फॉर एक्झाम्पल, जर कोणाला 80च्या वर मार्क्स असतील, जर कोणाला 80च्या वर पर्सेंटेज असतील तर त्याला ए ग्रेड द्यायचा आहे, ठीक आहे. जर कोणाला 70च्या वर पर्सेंटेज असतील तर त्याला बी ग्रेड द्यायचा आहे. जर कोणाला 60च्या वर पर्सेंटेज असतील तर त्याला सी ग्रेड द्यायचा आहे. अशा प्रकारे मला कॅटेगराइज करायचं आहे, राईट, स्टुडंट्सला. तर यामध्ये काय होतं की मल्टिपल कंडिशन्स आहेत, राईट, आणि मल्टिपल त्याचे कंडिशन नुसार काय आहे त्याचे रिझल्ट सुद्धा आहे. तर अशा एक्झाम्पल मध्ये आपण इफ एल्स इफ लॅडरचा यूज करतो, ठीक आहे. इट अलाउज अस टू चेक मल्टिपल कंडिशन वन बाय वन. म्हणजे काय? तर मित्रांनो, इथे काय होतं की आपण ऍट ए टाइम सगळ्या कंडिशन चेक करत नाही, तर मल्टिपल कंडिशन्स असतात. तर वन बाय वन प्रत्येक कंडिशन काय केली जाते? इथे चेक केली जाते की एक्झॅक्टली रिझल्ट काय येणार आपला. त्यामुळे आपल्याला वन बाय वन प्रत्येक कंडिशनला चेक करत जावं लागतं, ठीक आहे. अँड एक्झिक्यूट अ डिफरंट कोड ब्लॉक बेस्ड ऑन द कंडिशन. ही कंडिशन ट्रू झाली, तो ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होणार, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक कंडिशन असेल आणि प्रत्येक कंडिशनच्या रिस्पॉन्सिबल एक ब्लॉक ऑफ कोड असेल. जर ती कंडिशन ट्रू असेल तर तो ब्लॉक ऑफ कोड, सर्टन ब्लॉक ऑफ कोड काय होईल? एक्झिक्यूट होईल, राईट. आता कशा पद्धतीने ते बघूया आपण इथे. तर सिंटॅक्स कसा आहे ते बघा. इफ स्मॉल लेटर मध्ये इफ लिहायचा आहे, ठीक आहे, कारण तो एक कीवर्ड आहे, राईट. त्यानंतर सिंपल प्रेसेस मध्ये कंडिशन, जी कुठली कंडिशन द्यायची आहे ती, आणि जर ही कंडिशन ट्रू झाली तर हा जो स्टेटमेंट आहे, हे ब्लॉक ऑफ कोड काय होईल? एक्झिक्यूट होईल. एल्स इफ ही कंडिशन ट्रू नाही झाली, फॉल्स झाली, तर ही कंडिशन सेकंड कंडिशन काय होईल? टेस्ट केले जाईल, राईट. जर ही कंडिशन ट्रू असेल सेकंड, तर काय होईल? हा सर्टन ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल. अशा पद्धतीने नंबर ऑफ आपल्याला जितके पाहिजे तितके स्टेटमेंट आपण एल्स इफ या कीवर्डनी देऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर ऍट द एंड, ऍट लास्ट काय देऊ आपण? एल्स ब्लॉक देऊ. जर वरच्या कुठल्याही कंडिशन ट्रू झाल्या नाही, या कुठल्याही कंडिशन ट्रू झाल्या नाही तर एक एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होतील, राईट. अशा प्रकारे या इफ एल्स इफ लॅडरचा काय आहे? सिंटॅक्स आहे. आता याचं वर्किंग बघूया आपण. वर्किंग आपल्याला चांगल्या पद्धतीने एक्झाम्पलनी समजेल, ठीक आहे. तर द फ्लो जम्प्स टू द इफ कंडिशन. तर सगळ्यात आधी काय असेल? वरतीही म्हणजे इफ कंडिशन यायच्या आधी सुद्धा काही स्टेटमेंट असतील, ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. त्यानंतर इफ कंडिशनवर काय येईल? आपला प्रोग्राम येईल, ठीक आहे. त्यानंतर काय होईल? कंडिशन जर दिसेल इफची तर काय होईल? ती टेस्ट केला जाईल. इफ कंडिशन इज ट्रू देन इट विल एक्झिक्यूट इट. इफची कंडिशन ट्रू असेल तर तो ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल. बघा इथे इफची कंडिशन जर ट्रू असेल ही, तर काय होईल? हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल, ठीक आहे. त्यानंतर इफ कंडिशन इज फॉल्स देन चेक ऑल एल्स इफ कंडिशन. आता बघा काय म्हटलं इथे की जर इफची कंडिशन फॉल्स झाली, आता ही जर कंडिशन फॉल्स झाली तर काय होईल? हे सगळे एल्स इफचे जे ब्लॉक आहे ते सगळे आपल्याला काय करावं लागेल? चेक करत न्यावे लागतील, ठीक आहे. फ्रॉम ऑल
else if condition any one statement is true then that statement is executed. बघा या सगळे else if ब्लॉक चेक केल्यानंतर कंडिशन्स चेक केल्यानंतर जर कुठलाही ट्रू झाला तर तो ट्रू झालेला ब्लॉक सर्टन ब्लॉक ऑफ कोड काय होईल एक्झिक्यूट होईल. कुठलीही कंडिशन जर ट्रू झाली else if मधली तर स्पेसिफिक जी ट्रू होईल कंडिशन त्यामधला ब्लॉक ऑफ कोड काय होईल एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. इफ ऑल एल्स इफ कंडिशन इज फॉल्स जर सगळे एल्स इफ कंडिशन फॉल्स असेल तर देन एल्स कंडिशन इज एक्झिक्युटेड. ठीक आहे. तर काय होईल एल्स कंडिशन एक्झिक्यूट होईल. फायनली जर सगळे वरचे जे स्टेटमेंट आहे कंडिशन्स आहेत त्या सगळ्या फॉल्स असल्या तर फायनली काय होईल एल्स कंडिशन एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. तर हा आहे फ्लो चार्ट इफ एल्स इफ लॅडरचा. ठीक आहे. सगळ्यात आधी इफ त्यानंतर कंडिशन 1 जर कंडिशन ट्रू असेल तर काय होईल इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि जो आपला आउट ऑफ एल्स इफ ब्लॉक जे काही कोड राहील ते एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. त्यानंतर एल्स इफ कंडिशन जर हा ट्रू असेल तर काय होईल यामधले जे सर्टन ब्लॉक ऑफ कोड आहे ते एक्झिक्यूट होईल आणि कंट्रोल कुठे जाईल आउटसाइड एल्स. ठीक आहे. त्यानंतर कंडिशन 3 तर ही जर कंडिशन ट्रू झाली तर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि आउटसाइड इफ एल्स ब्लॉक जाणार कंट्रोल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा फ्लो चार्ट आहे. इथे तुम्ही नंबर ऑफ कंडिशन सुद्धा देऊ शकता त्यानंतर इथे एल्स कंडिशन पण देऊ शकता. ठीक आहे. जर सगळे हे फॉल्स झाले तर काय होईल जर हा ट्रू झाला तर हा एक्झिक्यूट होईल सर्टन ब्लॉक ऑफ कोड आणि आउटसाइड इफ एल्स कंट्रोल जाणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा फ्लो चार्ट आहे इफ एल्स इफ लॅडरचा. त्यानंतर हे एक्झाम्पल आहे. बघा मित्रांनो मगाशी जे मी एक्झाम्पल दिलं होतं तेच हे सिंपल एक्झाम्पल आहे. तर हे जे एक्झाम्पल आहे आपण असं बघितल्यापेक्षा आपण प्रॅक्टिकली रन करून बघूया. ठीक आहे. बघा आपण इथे प्रोग्राम लिहिलेला आहे. सिंपल प्रोग्राम आहे. सगळ्यात आधी आपण डॉक्युमेंटेशन सेक्शन लिहिलेलं आहे की प्रोग्राम का परफॉर्म करतोय आपण ते. त्यानंतर आपण हेडर फाइल्स लिहिल्या void main हे फंक्शन लिहिलंय clr हे फंक्शन लिहिलंय एक मार्क्स नावाचा काय घेतलेला आहे इंटिजर घेतलेला आहे जो 87 घेतलेला आहे 87 मार्क्स आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. तर मित्रांनो आपण हे काही कंडिशन्स दिलेले आहेत. जर फॉर एक्झाम्पल 90 to 80 च्या मधात जर आपला 90 to 80 च्या मधात जर मार्क्स असेल तर ग्रेड ए 80 to 70 च्या मधात जर मार्क्स असेल तर ग्रेड बी 70 to 60 च्या मधात मार्क्स असेल तर ग्रेड सी आणि जर त्याच्यापेक्षा खाली असेल तर काय होते अंडर ग्रेड असं लिहिलेलं आहे. असा मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. तर मित्रांनो आपण हा प्रोग्राम रन करून बघूया. तर मार्क्स आपण इथे 87 दिलेले आहे म्हणजे 80 to 90 च्या मधात आहे तर ग्रेड ए डिस्प्ले व्हायला पाहिजे. तर बघा मित्रांनो डिस्प्ले झालेला आहे. आता आपण इथे मार्क्स चेंज करून 75 देऊया बघूया. बघा मित्रांनो ग्रेड बी आहे 65 देऊया. बघा मित्रांनो ग्रेड सी आउटपुट आलेला आहे तर आपण इथे 55 देऊया. बघा मित्रांनो अंडर ग्रेड म्हणजे आपला प्रोग्राम काय होतोय प्रॉपर रन होतोय. तर अशा पद्धतीने एल्स इफ एल्स लॅडर या फंक्शनचा और या स्ट्रक्चरचा आपण यूज करतो. ठीक आहे. थँक्यू सो मच फ्रेंड्स फॉर युअर सपोर्ट. कीप सपोर्टिंग. आय होप तुम्हाला इफ एल्स इफ लॅडर बद्दल इन्फॉर्मेशन मिळाली असेल. जर काही राहिलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला नवीन टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. कीप सपोर्टिंग. थँक्यू.